देशात लागू करण्यात आलेली अग्निवीर योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोशल मीडिया आणि तरुणांमध्ये सध्या एक वाक्य प्रचंड व्हायरल होत आहे. अग्निवीरना परमनंट वेचा असेल तर लग्न विसरा. या वाक्यामागे तरुणांमधील नाराजी, अनिश्चित भविष्य आणि स्थायिक नोकरीची चिंता स्पष्टपणे दिसून येते. अग्निवीर योजनेअंतर्गत तरुणांना केवळ 4 वर्षांची सेवा देण्याची संधी दिली जाते. यानंतर फक्त 35% अग्निवीर यांनाच सैन्यात कायमस्वरूपी संधी मिळते, तर उर्वरित 70% तरुणांना सेवा संपल्यानंतर बाहेर पडावे लागते. याच मुद्द्यावरून आता प्रश्न उपस्थित होत आहेत. जर भविष्यच निश्चित नसेल, तर आयुष्याचे मोठे निर्णय कसे घ्यायचे? अनेक अग्निवीर तरुणांचे म्हणणे आहे की लग्न, कुटुंब, आर्थिक स्थैर्य यासारख्या गोष्टींसाठी परमनंट नोकरी महत्त्वाची असते. 4 वर्षांची मर्यादित सेवा आणि त्यानंतरची अनिश्चितता पाहता अनेक कुटुंबे लग्नासाठी तयार होत नाहीत. यामुळेच लग्न विसरा हा शब्दप्रयोग चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि पोस्टमध्ये तरुण म्हणत आहेत की देशासाठी सेवा करायला आम्ही तयार आहोत, पण त्याबदल्यात आमच्या भविष्याचं काय? काही अग्निवीर यांनी सांगितले की 4 वर्षांनंतर नोकरी मिळेल की नाही याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे मानसिक तणाव वाढत आहे. सरकारचे म्हणणे आहे की अग्निवीर योजनेमुळे तरुणांना शिस्त, कौशल्य आणि देशसेवेचा अनुभव मिळतो. तसेच सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना पोलीस, अर्धसैनिक दल आणि खासगी क्षेत्रात प्राधान्य दिले जाईल असा दावा सरकारकडून करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात या संधी कितपत उपलब्ध होतील यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. राजकीय पातळीवरही या योजनेवर टीका होत आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की ही योजना स्थायी नोकऱ्या कमी करून तरुणांचे भविष्य धोक्यात टाकणार आहे. तर सरकार समर्थकांचे मत आहे की ही योजना सैन्याला आधुनिक आणि तरुण बनवण्यासाठी आवश्यक आहे. एकीकडे देशभक्ती आणि सैन्यात जाण्याची इच्छा, तर दुसरीकडे भविष्याची असुरक्षितता. या दोन टोकांमध्ये आजचा अग्निवीर अडकलेला आहे. परमनंट व्हायचं असेल तर लग्न विसरा हे वाक्य केवळ टोमणा नाही, तर तरुणांच्या मनातील भीती आणि वास्तवाचं प्रतिबिंब असल्याचं अनेक तज्ज्ञ मानतात. आता खरा प्रश्न हा आहे की सरकार अग्निवीर योजनेत बदल करणार का, की तरुणांना 4 वर्षांनंतर स्वतःचं भविष्य स्वतःच शोधावं लागणार? देशाचं संरक्षण मजबूत करताना तरुणांचं आयुष्य आणि स्वप्नही तितकीच महत्त्वाची आहेत, अशी भावना आता जोर धरून